शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त धुळे जिल्हा मराठी सेवा संघाच्या वतीने पोस्टर अनावरण व व्याख्यान कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की दिनांक 6 जून 1674 रोजी कुडवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे संपन्न झाला होता। या आनंददायी व गौरवशाली ऐतिहासिक स्वातंत्र्य उत्सवात 6 जून 2024 रोजी 350 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने गेले वर्षभर शिवराज्याभिषेकाचे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। दिनांक 6 जून 2024 रोजी देखील देशभरातील विविध शाखांमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। धुळे जिल्हा मराठी सेवा संघाच्या गरुड कॉलनी नकाने रोड धुळे येथील कार्यालयात 6 जून 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवराज्याभिषेक पोस्टरचे अनावरण तसेच शिवराज्याभिषेक व छत्रपती पदवी या विषयावर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आले। कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक बी.ए. पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष अविनाश पवार सर, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.ए. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी माजी पी.टी. शिंदे, जय हिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक अविनाश देवरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष वसुमती पाटील, सचिव सीमाताई वाघ, तालुका अध्यक्ष मनीषा दिवाण पवार, जिल्हा सचिव एम.एस. पाटील आदी सर्व उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवात महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.ए. पाटील यांचा सत्कार निसर्ग मित्र समितीचे डी.बी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे धुळे महानगर प्रमुख राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, सचिव एम.एस. पाटील, जिजाऊ ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुवार, विभागीय अध्यक्ष नूतन पाटील, राजेंद्र सोनवणे, नितीन पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य पोस्टरचे अनावरण या ठिकाणी करण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशींनी आपल्या व्याख्यानात राज्याभिषेक व छत्रपती पदवी या विषयावर विविध पैलूंवर प्रकाश टाकताना सांगितले की रयतेच्या डोईवर मातृत्वाचे छत्र धरणारा जागतिक कीर्तीचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे यावेळेस व्याख्याते डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी सांगितले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव एम.एस. पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव संजय पाटील यांनी केले, तर अध्यक्षीय भाषणात बी.ए. पाटील यांनी सेवा संघाच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे महत्त्व विशद करताना सर्व शिवभक्तांना दरवर्षी शिवरायांचे विविध गड किल्ल्यांना भेटी देऊन इतिहासाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला पाहिजे असे नमूद केले। तर या कार्यक्रमाप्रसंगी नूतन पाटील, मनीषा पवार, सीमा वाघ, सुलभाताई कुवार, वसुमती पाटील, चंद्रकला पाटील, अर्चना खैरनार, अलका बोरसे, उज्ज्वला पाटील, आशादेवी पाटील, सावित्री पाटील, ऋषिकेश जगतराव सोनवणे, जयवंत भांबरे, गुलाबराव पाटील, सुरेश पाटील, शंकर मराठे, अविनाश देवरे, किशोर श्रीधर पाटील, सुदीप पाटील, कैलास पवार, विष्णू पाटील, एकनाथ भांबरे, राजेंद्र मोरे, देवराम पाटील, अरविंद खैरनार, शालिग्राम पाटील, सुनील पाटील, राजेंद्र पवार, दिलीप देसले, सतीश पाटील, प्रकाश मंडळे, आर.एल. पाटील, लालदास पाटील, पी.सी. पाटील, रोहित ठाकूर, राजेंद्र सोनवणे, पुष्पराज शिंदे, नवनीत पाटील आदी सर्व मान्यवर असंख्य पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वप्न देखील त्या काळी कुणाला पळत नव्हतं आणि राजा
सरदार जहांगीर, सत्ता शासन, शहा हे शब्द जरी उच्चारले तरी त्या घोड्यांचा कापांचा आवाज हृदयामध्ये धडकी करणारा, सामान्य माणसाला भीतीदायक वातावरणामध्ये अगदी जगणं नकोसं वाटणारा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ माऊलींनी, शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ही जी काही परिस्थिती आहे, भातवडीच्या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले आणि त्यावेळेस पराक्रम गाजून येत असताना एका बाजूला सासरची माणसं मारली गेली, एका बाजूला माहेरची माणसं मारली गेली. आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस आपला पती अर्थात शहाजी महाराज घरी येतात आणि त्यांना अपेक्षा असते, त्यावेळेस जिजाऊ रागाने लालबुंद झालेले असतात. त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि ते शहाजी महाराजांना सांगतात, तुमचं औक्षणच नाही तर तुमच्या सोबत रणांगणात मी लढायला देखील तयार आहे. मात्र तुम्ही जी लढाई लढता आहात, जे युद्ध खेळता आहात, ज्या मैदानावरती पराक्रम गाजवता आहात, तो स्वकीयांसाठी गाजवा, आपल्या माणसांसाठी, सामान्य माणसांसाठी हा पराक्रम तुम्ही करावा, ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने लढाल त्यावेळेस तुमच्या सोबत रणांगणावरती लढण्यासाठी ही जिजाऊ देखील यायला तयार आहे. औषध तर आणि तिथून स्वराज्याचं स्वप्न हे दोघं बघू लागले. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, सत्य आहे. मात्र पहिल्यांदा स्वराज्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर शहाजी महाराजांनी केला. मुर्तजाला आपल्या मांडीवरती बसून स्वतः गादीवरती केला, मात्र त्या ठिकाणी तो प्रयत्न फसला. आणि तिसऱ्यांदा आपल्या पुत्राकडे म्हणजे शिवाजी महाराजांकडून स्वराज्य अस्तित्वामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. आपणास ठाऊक असेल की ज्या वेळेस 25 जुलै 1629 दौलताबादच्या दरबारामध्ये एकाच वेळेस लखुजीराव जाधव, राघोजी अस्लोजी म्हणजे एकाच वेळेस 3 पिढ्यांचा खात्मा झाला. दौलताबादच्या बादशहाच्या दरबारामध्ये मुजऱ्यासाठी ज्यावेळेस तिघांच्या माना झुकल्यावरून समशेरीचा वार झाला, धडावेगळं शीर झालं आणि 3 पिढ्यांचा खात्मा त्या ठिकाणी झाला. 25 जुलै 1629 ही बातमी जिजाऊ साहेबांना कळते, शहाजी महाराजांना कळतं. जिजाऊ गरवदार आहे आणि हीच परिस्थिती आपल्यावर देखील येऊ शकते. आणि म्हणून त्यांनी शिवनेरीवरती जिजाऊंना ठेवलेला. 19 फेब्रुवारी 1630 शिवबाराजांचा जन्म झालेला आहे. अजून देखील जिजाऊ आपल्या आईच्या, आपल्या भाऊजांच्या सांत्वनासाठी सिंदखेड राजाला गेल्या नाही. वडील गेले, भाऊ गेला, राजा गेला. असं म्हटलं जातं की जी माणसं मोठी असतात ना, जी माणसं दुसऱ्याचं दुःख जाणतात ना, त्यांना स्वतःचं दुःख व्यक्त करायला देखील वेळ नसतो. आणि